नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर परत आपला ब्लॉग आला आहे. कारण असं की सध्या थोडे कामानिमित्त गावाला सारखं जाणं येणं होते, त्याच्यामुळं ब्लॉग बनवायला टाईम भेटत नव्हता. तर आता झालीत आपली कामं वगैरे सगळी, त्याच्यामुळं आता इथून पुढं आपले रेग्युलर ब्लॉग येत राहतील. मुंबईच्या बुकिंग आपल्याला काही भेटत नाही आता, त्याच्यामुळं आपण निर्णय घेतला आहे की चालू करायचं आपण संध्याकाळी 5च्या नंतर लोकलला. चालूमध्ये जर पडल्या बुकिंग तर ठीक आहे मुंबईच्या, तर नाही तर मग लोकलच करायचं. साधारण संध्याकाळी 5ला जरी चालू केलं आपण तर सकाळी 9 वाजेपर्यंत करायचं. तर बघू आता काय कसा धंदा होतोय. लोकलचा सुरुवातीला अनुभव होता, पण आता मध्यंतरी आपल्याला पूर्ण आपण इंटरसिटीत चालत होतो, त्याच्यामुळे लोकलचा जास्त अनुभव नव्हता. पण आता वेळ आली आपल्याला लोकलचा अनुभव घ्यायची. पर्याय नाही शेवटी. मुंबईच्या जर बुकिंग भेटतच नाही तर मग असं बसून फायदा नाही. कारण जे काय आपले रोजचे खर्च आहे ते तर रोज खर्च करायच लागते. आता भूक तर रोज लागते, जेवाय रोजच लागते. त्याच्यामुळं जर असं नाही की मुंबईची बुकिंग नाही पडली तर आपण जेवत नाही. जेवायला तर रोजच लागते माणसाला. त्याच्यामुळं मग इन्कम आपली स्टॉप होऊन जमणार नाही. मुंबई तर लोकल कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये तर सहज होत्यात केले तर. संध्याकाळी नाईटला जर करायचं असेल तर आपल्याला करावं लागते एअरपोर्टच्याच बुकिंग जास्त करून. कारण आता 5-6ला जरी चालू केलं आपण तरी 10 वाजेपर्यंत आपण ठीक आहे बा. लोकलच्या ज्या समजा बाहेरच्या बुकिंग आहेत ते आपल्याला 10-11 वाजेपर्यंत असतात. पण त्याच्यानंतर 10-11च्या नंतर सकाळपर्यंत जोपर्यंत ऑफिसला लोक निघत नाही तोपर्यंत आपल्याला रात्रीच्या बुकिंग तर शक्यतो नसतात जास्त. ज्या काही असतात ते सगळे एअरपोर्टचे असतात आणि परवडेबल पण एअरपोर्टचेच बुकिंग राहतात. कारण बाकीच्या बुकिंगला संध्याकाळी 8च्या नंतरच शक्यतो रेट डाऊन होऊन जातो. खरा रेट भेटतो सकाळचा आणि संध्याकाळचा जो पीक आवर आहे ऑफिस टाईम आहे त्या टाईमातच भेटतो. तर बघू आपण संध्याकाळी शक्यतो ज्यावेळेस आपण लोकल करीत होतो त्यावेळेस एअरपोर्टच करत होतो. तेव्हा पण आपले कसे नाही तर 2,500 रुपये होत होते. ठीक आहे, आपण जर केलं मनापासून उबेरच्या जर रिझर्वेशन लोकलच्या जरी एअरपोर्टच्या भेटल्या तरी पण चांगले रेट राहतात. कारण हिंजवडी वाकडवरून बानेरवरून जर प्रीमियरच्या रिझर्वेशन भेटल्या आपल्याला तर साधारण 600-700 रुपये तरी भेटतात त्याचे. गोच्या जरी असन डायरेक्ट जरी पडल्या तरी 450, 500, 600 रुपये तरी भेटतात. डिपेंड आहे कोणत्या लोकेशनवरून पिकअप आहे त्याच्यावर. कारण वाकडमधून पण प्रत्येक ठिकाणावरूनच आपल्याला हाय रेट भेटणं असं नाही. एक ज्या मोजक्या चांगल्या सोसायटी आहेत तिथून जर पिकअप असेल तर आपल्याला चांगला रेट भेटतो. तर ठीक आहे, बघू आता 5:30 वाजत आल्यात. ओलाला रिचार्ज मारलेला आहे. बघू आता तिन्ही पण ॲप्लिकेशन चालवून बघू. कारण नुसतं उबरच्या भरोशावर बसून नाही जमत. कारण आता रिसेंटली 2 दिवस लोकलला जे केलं तर उबेरच्या भरोशावर रात्री जरी समजा 10:30ला जरी आपण एअरपोर्टला पोहोचलो, जेवण वगैरे केलं तर 11 वाजतात. पण 11 वाजेपासून नंबर आपला लवकर येत नाही. आता सुरुवातीला कसं होतं उबेरला नंबर जरी लागला आपला तरी आधीमध्ये आपल्याला बुकिंग वाजत होत्या. पण आता तसं सिस्टम नाही. नंबरमध्ये आल्याशिवाय बुकिंग वाजतच नाही. त्याच्यामुळं बुकिंगला पार 11ला जरी आपण तिथून चालू केलं तरी आपल्याला जवळपास 1:30-2 वाजतात बुकिंग भेटायला. कारण गाड्या भरपूर झालेल्या आहे. संध्याकाळी एअरपोर्टला बरेच जण येतात. 350, 400, कधी 500 गाड्या पण राहतात नंबरला. सुरुवातीला नव्हतं असं, कारण दिवसा धंदा नसल्यामुळं बरेच जण नाईटला यायला लागलेत. ठीक आहे, बघू आपण काय कसं होते. आता चालू करू इथून, मग कुठं जातोय काय कसं तुम्हाला अपडेट देतो मग. तर भावांनो, आपल्याला ओलाला पडली बुकिंग आता ठाण्याची. तर ठीक आहे, चालू आहे आता कस्टमरला पिकअपला. DY पाटीलवरून हाय पिकअप.
तर रेट काय आहे बऱ्यापैकी. तर ठीक आहे, जाऊ दे. चला आता लोकलला करायचं होतं पण ओलाला पडली, रिचार्ज मारल्याचा फायदा झाला आहे. ठीक आहे, बघू आता काय होतं आहे. करतो आता कस्टमरला पिकअप आणि देतो पुढले अपडेट मग तुम्हाला. मित्रांनो, कस्टमरची जी बिल्डिंग आहे ठाण्यामध्ये आपला झाला आहे ड्रॉप. आता बघू, बुकिंगची वाट बघतोय, काय पडते का नाही पडते आपल्याला. झालंय की आपण कस्टमरच्या बिल्डिंगच्याच बाहेर थांबलोय. त्याचं कारण असं की मग कस्टमरचं चार्जिंगला लावलं होतं ब्लूटूथ, ते राहिले इथं. तर आपण काय झालं आता, नंबर कस्टमरचा आपल्याला आलाय, कस्टमर केअरचा नंबर असल्यामुळं त्यांच्याशी काय आपला कॉन्टॅक्ट झाला नाही. एक मिनटं. तर गेटवरती सांगितलं आहे आपण त्यांना की जर आले ते कस्टमर तर मी आहे इथं बाहेर थांबलेलो आहे गाडी लावून. बघू आता काय होते. जर आले कस्टमर तर ठीक आहे, नाही तर बघू आता काय होते. तर भावांनो, ड्रॉप झाला आपला. कस्टमरचं जे हेडफोन वगैरे राहिलं होतं तर आपण ते नेऊन दिलं कस्टमरला. कस्टमर बोलत होते बाबा तुम्ही प्रामाणिकपणे दिला आणून, काय देऊ पैसे वगैरे तुम्हाला. आपण म्हटलं ठीक आहे, नाही पैशाची काही गरज नाही. आता काय आपण पैशासाठी थोडी करतोय आपण ते काही. राहिली एखाद्याची वस्तू, आता आपणच आणतोय ना. आपली जर एखादी वस्तू हरवलीच तर आपल्याला बाबा किती प्रॉब्लेम येतात ना. त्याच्यामुळे ठीक आहे, नेऊन दिलं. त्यांना म्हटलं काय तुमची वस्तू आहे, काय करणार 2-3 हजार रुपयाच्या वस्तूसाठी काय ठेवून ठेवून आमच्याकडं काय फायदा आहे त्याचा आम्हाला. माझ्याकडे असे 2 ब्लूटूथ पडलेले, त्याच्यामुळे नेऊन दिलं. कस्टमर खुश झाला. ठीक आहे, आता आपण जेवण वगैरे केले. लोकलच्या भरपूर बुकिंग वाजतात बरं का. काय काही ज्या चांगल्या रेटच्या होत्या ते काही भेटत नाही. ठीक आहे, बघू आता. मला तर वाटते सकाळीच पडन आपल्याला आता पुण्याची. तर चालेल, बघू काय होतंय मग देतो अपडेट तुम्हाला तशी. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे जवळपास 2:10. आपल्याला 2:45ची बुकिंग पडलेली आहे. इथं ठाणेमधूनच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी आहे आपली लवळेची, तिथली बुकिंग आहे. कस्टमरशी बोलणं वगैरे झालं, कन्फर्मेशन आहे 2:45चं कन्फर्म पिकअप. कारण त्याच्या आधी 2 बुकिंग वाजल्या आपल्याला, पण त्या बुकिंग पूर्ण फेक होत्या. बुकिंग उचलली की कॅन्सल व्हायची, उचलली की कॅन्सल व्हायची. ही बुकिंग उचलली मी, 5 मिनटं थांबलो कारण टाईम त्याच्यावर 2:45चं दाखवत होतं. तर एक 5 मिनटं थांबलो आपण आणि त्याच्यानंतर मग कॉल केला कस्टमरला. पण कॉल काय लागत नव्हता. पण नंतर समोरूनच कस्टमरचा कॉल आला. तर तेच बोलले की तुम्ही कन्फर्म येशाल ना, बुकिंग कॅन्सल नाही ना करणार. म्हटलं अहो 100% येणार, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त गरज आहे. ते म्हटले चालेल ठीक आहे, आपण 2:45ला आहे, तुम्ही या बोलले. 2:40ला मी येईन खाली बिल्डिंगच्या, त्यानंतर मग निघू बोलले. तर चालेल ठीक आहे, बघू आता काय कसं होतं आहे. बुकिंग तर भेटलेली आहे आता, फक्त घाटात ट्रॅफिक वगैरे नाही लागलं पाहिजे जाताना. आता गॅस तर काय अजून भरला नाही. बरं ठीक आहे, जाताना मग चालेल. मग पुढले अपडेट देतो मग आता पुण्यात पोहोचल्यावर. तर मित्रांनो, आपला ड्रॉप झाला आहे फिल्म युनिव्हर्सिटी. काय लवळे त्याच्या आईला ते नावं घेता येत नाही असे. पार एकदम डोंगराच्या साईडनी डोंगर, खाली एकदम दरी ते. आता ज्यांनी ज्यांनी बघितलेलं आहे ही युनिव्हर्सिटी त्यांना माहिती आहे कशी आहे. तर आत्ता आपल्याला अमाऊंट वगैरे भेटली चांगली बऱ्यापैकी. जसं आपण आधी ठरवलं होतं की अमाऊंट सांगायला नको, तर त्याप्रमाणे आपण काय अमाऊंट सांगत नाही. पण येताना प्राईमची बुकिंग होती 150 किलोमीटर, त्यामुळं अंदाज लावा किती अमाऊंट असेल. आणि झालं आता कस्टमरला कसं आपली ड्रायव्हिंग वगैरे आवडली. कस्टमर मेकअप आर्टिस्ट आहे. नवरा बायको दोघं आलेले आहे. इथं काहीतरी लग्न आहे त्याच्यासाठी आलेले आहे ते. तर त्यांचा कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उरकणार आहे ते बोलले. 4ला रिटर्न जायचा आहे प्लॅन त्यांचा. आपली ड्रायव्हिंग वगैरे त्यांना आवडली. तर ते बोलले की या आम्हाला न्यायला म्हणून 4 वाजता. तरी ठीक आहे, बघू आपण कसं होतं आहे.
कारण आता राहिला आपण भोसरीला, तिथून परत इकडं करू मॅनेज, तरी काही प्रॉब्लेम नाही. जाऊ आता इथून, मला वाटतं MT जावं, जाऊन झोपावं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग यावं संध्याकाळी एखादी बुकिंग बावधन बानेरची काहीतरी घेऊन. कारण जायला MTने यायला MT नाही परवडायचं. चालेल, ठीक आहे, बघू आता. आता ही व्हिडिओ बघा जरा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला हा नजारा दाखवतो इकडचा सकाळचा, सकाळी कसा नजारा आहे, धुकं वगैरे कसं पडलेलं आहे, हा व्हिडिओ बघा. तर भावांनो, कसं आहे आपल्या युनिव्हर्सिटीचा नजारा. सकाळ सकाळ मस्तपैकी धुकं वगैरे पडलेले, अशा बिल्डिंग वगैरे. कसा आहे मित्रांनो नजारा? सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरणात धुकं बिकं मस्त पसरलेलं आहे, एकदम फार भारी वाटत आहे. खाली उतरून गाडीचा जरा नजारा बघितला, एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटले. आत्ता वाटतंय असं लगेच मुंबई पडली तर लगेच जावा, फार एकदम मूड फ्रेश झाला. काय होतं, एकदम लावूनात आलेलं आहे, साईडने डोंगर वगैरे आहे ना, त्याच्यामुळं वातावरण एवढं म्हणजे अजिबात दूषित नाही, एकदम शुद्ध हवा वगैरे येते ना, लय भारी वाटत आहे. तर चालेल, ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण आता इथं संपू. आज आपल्याला जाताना ओलानी बुकिंग, येताना ओलाची बुकिंग, बऱ्यापैकी चांगले पैसे झाले आपले. तर ठीक आहे, बघू, ओलानी जर अशी साथ दिली तर आपण ओलाच चालू इथून पुढं कंटिन्यू. पण ओलाला बुकिंग पडत नाही, बाय चान्स भेटली. ठीक आहे, चला, झाले चांगले. बघू आता काय होते कसं. चालेल, चला, आजचा ब्लॉग आपण संपवतो इथं. जर आता ह्या मॅडमनी जर फोन केला आणि त्यांचं जर दुपारनंतर त्यांना घेऊन जायचं ठरलं, तर आपण हा व्हिडिओ पार्ट 1मध्ये टाकू आणि तो व्हिडिओ आपण नंतर पार्ट 2मध्ये टाकू. 2 पार्टमध्ये डिवाईड करू आपण. तर मग अपलोड करू तसं आपण. तर चालेल, ठीक आहे, चला, धन्यवाद. जय शिवराय. इथून मागं जसं, एक मिनटं, नाही नाही, शिक्रापूर आहे, जाऊ दे, लई लांबची. ठीक आहे, इथून मागं जसं आपल्याला सपोर्ट केला तुम्ही, तसंच इथून पुढं करत राहा. आता मध्यंतरी जरा 2-3 सबस्क्रायबर आपले यूट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे फॉलोवर वगैरे जरा भेटले आपल्याला. जरा भेटले की आता कसं नवीन नवीन आहे आपण मार्केटला, पण जरा थोडं मनाला लय भारी समाधान वाटतं. आईला एखादा येऊन आपल्याला म्हणतोय, हो तुम्ही ते व्हिडिओ बनवताना भारी आहे, तुमच्या व्हिडिओ इंस्टाग्रामच्या रील लय खतरनाक आहे. आता ते 2-3 जरा शिव्यांची स्टंटबाजी झालेली आहे, पण ते आवडले लोकांना, त्याच्यामुळं म्हणतात. फिलिंग भारी वाटते असं एखादा जर बोलला तर. चालेल, ठीक आहे, करा असाच सपोर्ट. त्याच्यामुळं तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला आनंद होतो, नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं. तर चालेल, ठीक आहे, चला, धन्यवाद, बाय.